नवनवीन बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मोठा किंवा छोटा, तिथं आमच्या जलसंपदा विभागाच्या अनेक जागा आहेत, तिथं अतिक्रमण झालेली आहेत. काही ठिकाणी लोकांनी प्लांटेशन सुंदर केलंय, तिथं त्यांना तारीचं कंपाऊंड करून पाहिजे. काही ठिकाणी कचरा टाकला जातो, तो कचरा वेळेमध्ये उचलला जात नाही. काही बाबतीमध्ये आपल्या कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्याच्या लोकांना काहींना सवय लागल्या, त्याचा फटका माझ्या इथल्या सगळ्याच नागरिकांना बसतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. अशा खूप काही गोष्टी आज सकाळपासूनच्या एकंदरीत या जनसंवादाच्या निमित्तानं आम्ही जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये आम्हाला जाणवल्या. मी आपल्याला सगळ्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने एवढं सांगू इच्छितो, आमचं महायुतीचं सरकार काम करत असताना जनतेने जनतेचं काम केलेलं आहे. मोठ्या मताधिक्याने आम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे. आता हे प्रश्न नीटपणे सोडवले गेले पाहिजेत, याबद्दलची जबाबदारी आम्हा लोकांची आहे. आणि आपल्याकडे असणाऱ्या बजेटचा विचार करून काही कामं अशी मला लक्षात आली की ते न्यायालयामध्ये गेलेले असल्यामुळे थांबली गेलेली आहेत, त्याच्यात कुठं स्टे दिला गेलेला आहे. परंतु जे न्यायालयाशी जे संबंधित नाही आहेत, परंतु नागरिकांच्या दृष्टीने ती कामं झाली पाहिजेत, अशी कामं करण्याचा प्रयत्न माझा आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राहणार आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्याची अतिशय व्यवस्थितपणे नोंदणी आणि त्याची इत्थंभूत माहिती आम्ही आमच्याकडे घेतलेली आहे. याबद्दलची मी खात्री आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो. आज शासन आणि जनता यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या तर्फे आयोजित केलेला होता. आणि त्याच्यामध्ये हा सगळा जो काही वाढणारा परिसर आहे किंवा इथल्या विविध समस्या आहेत, त्याच्यामध्ये वाहतुकीच्या करता पण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे गाडे लागतात आणि मग लोकांना जायला यायला चालायला त्रास होतो, फुटपाथवरनं चालायला त्रास होतो आणि वाहतुकीची समस्या गंभीर बनते. मला इथं आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा, यामध्ये काही बाबतीत नागरिकांनो कठोर निर्णय घेताना वाईटपणा घ्यावा लागतो. आम्हाला कुणाला तरी त्यांना तिथनं दूर करायचं, त्यांचा कुठंतरी संसार वाऱ्यावर उघड्यावर आणायचा, ही भावना आमच्या अधिकाऱ्यांची पण नाही, आमची कुणाची पण नाही आहे. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण पण शिस्तीचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आणि आज जे काही दुपारपर्यंत माझ्या नागरिकांनी किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांनी पण अनेक निवेदन दिलेली आहेत. त्यांचाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा. त्याच्यानंतर काही ठिकाणी टाक्या बांधून पाहिजेत त्यांना, त्या नवीन टाक्या. काही बाबतीमध्ये ॲन्युटीच्या ज्या जागा आहेत किंवा ओपन स्पेस आहेत, अशा प्रकारच्या त्या जागेवर देखील आम्हाला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीचा, काही ठिकाणी दफनभूमीचा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ह्या आमच्या नागरिकांनी दिलेल्या आहेत. नागरिकांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचा गांभीर्याने विचार करून त्याच्यात निश्चितपणे कार्यवाही करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. पुणे जिल्ह्याचा विकास हा तरुणींच्या बळावरच त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्याकरता कौशल्य विकास किंवा उद्योजकता किंवा शिक्षण, क्रीडा किंवा नवीन तंत्रज्ञान याच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पण बऱ्याच सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये स्वतः योगदान दिलं, स्वतः उपस्थित राहिले. वेगवेगळे आम्ही स्टॉल केलेले होते, त्या स्टॉलवर पण काही कार्यकर्ते बसलेले होते, काही आमचे अधिकारी बसलेले होते. आणि एकच आहे, लोकांचा प्रश्न सुटावा. तक्रारीच्या करता ऑनलाईन त्याच्यामध्ये आम्ही हे सगळ्याचं बद्दलची माहिती ही घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं होईल आणि आमच्याकडनं त्याचा पाठपुरावा होईल. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की 100% प्रश्न सुटतील हा माझा अजिबात दावा नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळे आमचे अधिकारी, आमचे लोकप्रतिनिधी, आमचे सहकारी कार्यकर्ते आणि सोसायट्यांचे प्रतिनिधी अशा पद्धतीनं आम्ही सगळे मिळून हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम
हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू. ही सुरुवात होती. हे काही कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नाही. शेवटी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला कामाची संधी दिलेली आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, ते पण आपल्या आपल्या स्तरावर वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीनं जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. आणि जनता आणि सरकार ह्यामध्ये अंतर पडू नये, कारण बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या मुली आणि आमचे लाडके भावंड आज सांगत होते की अजित पवार अशा पद्धतीनं आम्हाला पहिल्यांदाच तुमच्या जवळ जाऊन तुम्हाला निवेदन देण्याची संधी आणि आमचे प्रश्न तुमच्या समोर आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर आणि तुमच्या लोकप्रतिनिधी समोर मांडण्याची संधी आम्हाला ही मिळते. त्याचं खूप समाधान त्यांनी व्यक्त केलं माझ्या पुढं. आणि हे आम्ही सातत्य ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू अशा प्रकारची ग्वाही देतो. रेल्वे ओव्हरब्रिज आणि इतर पण काही ठिकाणी वेगवेगळ्या समस्या, जमीन ॲक्वायर, रिंग रोड, बरेच प्रश्न आहेत. मी आता सगळे सांगून तुमचा वेळ घेत नाही, पण आपण जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल पुणेकर नागरिकांचा, विशेषतः माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानेन. हे काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न सुटावेत, जातीय सलोखा निर्माण व्हावा, आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावं आणि आपले एकमेकाचे सण आनंदाने साजरे करावेत. जसं गणेशोत्सवचा 10 दिवसाचा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा केला, ईद आपण आनंदाने साजरी केली, तसंच आता नवरात्र येतं आहे, नंतर दसरा येतोय, नंतर दिवाळी येते, नंतर ख्रिसमस येतोय. असे अनेक महत्त्वाचे सण आपले येत आहेत. त्याच्यामध्ये एक चांगलं वातावरण ठेवण्याच्या करता आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता आमचं पोलीस दल जी मेहनत घेतं, कष्ट घेतं, काम करतं, त्यांनाही त्याच्यामध्ये आपल्याकडनं पण सहकार्य मिळावं. इतर पण विभागाच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना त्याच्यामधनं मदत व्हावी, हे आमची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करावं. आम्ही पण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता जास्तीत जास्त पाठपुरावा करू. जे जिल्ह्याच्या स्तरावरचे असतील, जे शहराच्या स्तरावरचे असतील, ते इथल्या इथं मार्गी लावले जातील. आणि जे मात्र मंत्रालय स्तरावर असतील ते त्या विभागाशी बोलून त्या मान्यवरांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम आमचं असंही ठरलेलं आहे. आमचे दोन्ही ॲडिशनल कमिशनर, म्हणजे आता कमिशनर स्वतः आहेत, ॲडिशनल कमिशनर पण इथंच आहेत. ॲडिशनल कमिशनर स्वतः त्या भागामध्ये जाऊन ते क्षेत्रीय कार्यालय जी आपली आहेत, वेगवेगळ्या प्रभागाची आपण क्षेत्रीय कार्यालय निर्माण केलेली आहेत, त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जी कामं तातडीने करण्याची गरज आहे. नागरिकांनो, मी अतिशय स्पष्टपणे विनम्रपणे मान्य करतो, काही वेळेस माझ्या सोसायटी धारकांनी सांगितलं की दादा आम्ही 8-8, 10-10 वर्ष प्रयत्न करतोय, परंतु काही आमचे प्रश्न सुटले नाहीत. आणि ते पण आमच्या दृष्टीनं थोडंसं कमीपणाचं आहे. आणि म्हणून अशा कामांना रस्त्याच्या, ड्रेनेजच्या, पिण्याच्या पाण्याच्या, लाईटच्या, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं किंवा विजेचे खांब शिफ्ट करणं, सेफ्टीचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे. आणि स्वतः आयुक्त देखील वेगवेगळ्या भागामध्ये आज जिथं लोकांनी तुम्ही एकदा येऊन अचानक व्हिजिट करा असं जे सांगितलेलं आहे, तिथं आयुक्त पण जाणार आहेत. मी पण उद्याच्याला सकाळी 3-1 ठिकाणी व्हिजिट करणार आहे. कारण लोकांच्याकडनं ऐकलं आणि स्वतः जाऊन पाहणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यात आपल्याला त्या कामाची तीव्रता लक्षात येते. ह्यामध्ये मी तर राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसलोय, बरोबर आहे ना. मी तुझ्याशी उपमुख्यमंत्री म्हणूनच बोलतोय. त्याच्यामुळे सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे. मी येताना हां तू राष्ट्रवादीचा, हां तुझा कागद बघू, तू दुसऱ्या पक्षाचा, चल बाजूला, असं केलं नाही. मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील, माझे कलेक्टर असतील, माझे ॲडिशनल
कमिशनर असतील, माझे दुसरे ॲडिशनल कमिशनर असतील, पोलीस खातं असेल, आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतले सार्वजनिक प्रश्न सुटावेत हीच आहे. आणि माझ्यावर पण, मी इथला पालकमंत्री आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे, म्हणून मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती आहे.